पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा लावण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार घणसोली स्टेशन परिसरात रिक्षा उभी करण्यावरून काही रिक्षा चालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला। हा वाद काही वेळातच उग्र बनत हाणामारीपर्यंत पोहोचला। यावेळी परिसरातील एक तरुण मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र संतप्त झालेल्या आरोपींनी त्या तरुणावर हल्ला केला। गंभीर मारहाणीत तो गंभीर जखमी झाला। जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तर त्यामध्ये आपण मर्डरचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे 257/2026 नुसार आणि त्यामध्ये आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये पहिला आरोपी आहे स्वप्नील काशीनाथ सुर्वे, जो 30 वर्षाचा आहे, त्याचा ट्रान्सपोर्टचा धंदा होता। आणि दुसरा आरोपी आहे प्रमोद वसंत मानकर, हा 31 वर्षाचा आहे, हा ड्रायव्हर आहे, याला देखील अटक केलेली आहे। आणि त्यात 2 आरोपी पाहिजे म्हणून आहेत, एक सुभाष जाधव म्हणून ज्याला उर्फ सुभ्या आणि दुसरा म्हणजे सतीश शेलार उर्फ सत्या, हे 2 पाहिजे आरोपी म्हणून आहेत की ज्यांना आपण लवकरच अटक करत आहोत। या गुन्ह्याचा मोटिव्ह असा होता की मोटिव्ह म्हणण्यापेक्षा हे थोडंसं तिथे रिक्षा स्टँड आहे बर्गर किंग, घणसोली स्टेशनच्या समोर बर्गर किंग समोर, तर तिथे रिक्षा लावण्यावरून हा वाद झाला सुरुवातीला। की मी एक जो फिर्यादीनुसार की सतीश सुभाष जाधव नावाचा जो आरोपी आहे, याने हा कायम तिथे यायचा आणि लाईन्समध्ये रिक्षा न लावता मधूनच भाडं घ्यायचं आणि निघून जायचा। कोणी काही बोललं तर भांडण करायचा। आणि त्या दिवशी तसंच 1940 8 वाजण्याच्या सुमारास तशी गोष्ट घडली आणि त्यावरून तो वाद झाला आणि त्या वादातून हा गुन्हा घडलेला आहे। आरोपींचं बॅकग्राऊंड आहे, आरोपी यातला जे आरोपी आहेत प्रमोद वसंत मानकर, हा तिथे ते भांडण सुरू होतं त्याचं रिक्षावाल्यांचं, त्याचा तो मित्र आहे, ते सोडवण्यासाठी गेला होता की त्यांना हा जो सुभाष जाधव आहे आणि सतीश शेलार यांना मदत करण्यासाठी गेला होता। हे दोघंही जे आहेत म्हणजे सुभाष अटक केलेले जे आरोपी आहेत, हे दोघंही रिक्षा चालक नाहीत, ते रिक्षा चालकांचे मित्र आहेत। ताबा 22 तारखेपर्यंत आहे, 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली।